महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा नेमका प्रॉब्लेम तरी काय आहे? काय आहे ओबीसींना अडचण? महाराष्ट्रात ओबीसीच्या आरक्षणावर खरंच डल्ला मारला जातोय की थेट दरोडा टाकला जातोय का? महाराष्ट्रातील 376 ओबीसीतल्या जाती भयभीत आहेत. मराठा समाज सगळंच ओबीसीचं आरक्षण खाऊन टाकणार आहे का? ओबीसी नेते ओबीसीचं आरक्षण वाचवू शकत नाहीत का? ओबीसी नेत्यांवर ओबीसी समाजाचा सुद्धा विश्वास राहिला नाही का? ओबीसी आरक्षणावर काही ठराविक विशेष जातींचाच त्या ठिकाणी मक्ता आहे का? ओबीसी जाती ठरवून इतर जातींना मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घेत नाहीत का? ओबीसी मधील 2-4 जाती जर सोडल्या आणि 2-4 नेते जर सोडले, इतर 370 जाती ओबीसी मध्ये फक्त नावाला आहेत का? ओबीसीचं आरक्षण हे ओबीसींना तरी मिळतंय का? ओबीसीच्या ताटातलं आता बाहेरचे येऊन त्या ठिकाणी खाणार असेल तर ओबीसीच्या हक्काचं आरक्षण हे संपुष्टात आणण्याचा प्रयत्न होतोय का? भविष्यामध्ये ओबीसी जे ओरिजिनल आहेत त्या ओरिजिनल ओबीसींना आरक्षणाची कुठलीही मर्यादा आरक्षण लाभासाठी राहणार नाही. म्हणजे याचा अर्थ जे मूळ ओबीसी आहेत त्यांना आरक्षण हे मिळणार नाही आणि अचानक ओबीसी मध्ये जे समाविष्ट झालेत त्यांनाच त्या ठिकाणी ओबीसी आरक्षण मिळणार. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या मूळ ओबीसी समाज महाराष्ट्राच्या गावखेड्यात गावगाड्यात राहतो त्यांचं प्रतिनिधित्व आता संपुष्टात येणार का? मूळ ओबीसीच्या जागेवर ओबीसींना आता ते आरक्षणातून जागा मिळायची सोडून मराठे जर ओबीसी मध्ये आले तर ती जागा, ती आरक्षण हे अचानक बाहेरून आलेले ओबीसी सगळं ताब्यात घेणार का? गावखेड्यामध्ये किंवा शहरांमध्ये मराठा म्हणून सुद्धा तोच आणि ओबीसी म्हणून सुद्धा तोच जागेवर ते चिटकून बसणार का? असे असंख्य प्रश्न राज्यातील ओबीसी समाजासमोर, नेत्यांसमोर पडले आणि ओबीसी भयभीत झाला. सध्या ओबीसी असुरक्षित आहे. ओबीसीच्या आरक्षणावर खर तर जे 19% ओबीसी आरक्षण आहे त्याच्यावर आता महाराष्ट्राच्या लोकसंख्येतला बहुसंख्य मराठा जर कुणबीत संबोधून ओबीसी मध्ये जर येत असेल तर ओबीसींना मिळणारं आरक्षण हे धोक्यात येणार का? या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे. सर्वांना सप्रेम नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय मल्हार. मी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ गांभीर्यानं शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. काही गोष्टी ह्या आरक्षणाच्या आहेत, मूलभूत हक्क अधिकाराच्या आहेत आणि त्या मूलभूत हक्कांवर जर कोण गदा आणत असेल, एकतर आरक्षण काही ठराविक जातीच लागतात का याच्यावर चर्चा सुरू असताना आता अजून त्या आरक्षणामध्ये बाहेरचे येऊन समाविष्ट होणार, म्हणजे याचा अर्थ आरक्षणच संपुष्टात येणार, अशी एकंदरीत सामाजिक आणि राजकीय परिस्थिती निर्माण झाली. या महाराष्ट्रामध्ये सध्या ओबीसी भयभीत आहेत, टेन्शन मध्ये आहेत, असुरक्षित आहेत. ओबीसी नेते राज्यकर्ते आहेत, सत्तेमध्ये आहेत, पण सोयीनं बोलतात. काही ठराविक लोकांकडेच ओबीसीचं नेतृत्व आहे, त्याच्यामुळे इतर ओबीसी सुद्धा असंघटित आहेत. संघटित करायला स्वतःच्या जातीपुरतं प्रत्येक जण पाहतोय. इतर सर्वसमावेशक जातींना सुद्धा, ज्या आपल्या प्रवर्गात येतात त्यांना सुद्धा समाविष्ट करून घेण्याची हिंमत नाही. फक्त आणि फक्त मतांच्या राजकारणाच्या वेळेस ओबीसी आठवतो, सगळ्या जाती आठवतात आणि त्या एक गटा
लोकसंख्येच्या समोर उभं राहून त्यांच्या मतावर डोळा ठेवून प्रतिनिधित्व मिळवलं जातं, हाच फक्त आरक्षणाचा फायदा का? या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची, म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कदाचित कुणाच्या भावना दुखवतील, कदाचित कुणाला बरं वाटेल, खरं वाटेल. आपण आकड्यावर चर्चा करू. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये साधारणतः 52% आरक्षण आहे आणि मधल्या काही महिने आणि वर्षापूर्वी 10% आरक्षणाची मर्यादा वाढल्यामुळं कदाचित ते 62%च्या वर गेलेलं आहे. परंतु महाराष्ट्रातील एकंदर आरक्षणाची जर वर्गवारी पाहिली तर महाराष्ट्रामध्ये एससी अर्थात अनुसूचित जातीमध्ये त्या ठिकाणी 13% आरक्षण विभागलं गेलेलं आहे. एसटी अर्थात अनुसूचित जमातीमध्ये 7% आरक्षण त्या ठिकाणी विभागलं गेलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये व्हीजेएनटीला 11% आरक्षण त्या ठिकाणी विभागलं आहे, अर्थात देण्यात आलेलं आहे, कारण या प्रत्येकामध्ये असंख्य वेगळ्या वेगळ्या जाती आहेत. महाराष्ट्रामध्ये ओबीसीला 19% आरक्षण आहे आणि याच आपल्या महाराष्ट्रामध्ये एससी म्हणजे एसबीसीला हे 2% आरक्षण आहे. जर या सगळ्या आरक्षणाची आकडेवारीचं टोटल केलं तर साधारणतः 52% येतं आणि 10 ते 13% मग आताचं जे आरक्षणाचा संघर्ष सुरू आहे, मग ते 10% अतिरिक्त केंद्र सरकारने दिलेलं असावं, मग त्याच्यामध्ये मराठा आणि इतर लाभ घ्यायचा की एक स्वतंत्र आरक्षण. आणि मागणी तर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षणाची आहे, म्हणजे त्या 19%च्या मर्यादेमध्येच कुणबी संमधून आरक्षण त्या ठिकाणी मागणी होत आहे. एका बाजूला विदर्भ आणि कोकणातले बहुसंख्य मराठे हे ओबीसी मध्येच आहेत, ओबीसी मधूनच आरक्षण घेतात, त्याच 19%तून आरक्षण घेतात. असं असताना आणि त्याच ओबीसी मधून 376 जाती समाविष्ट असताना जर मराठा समाज जर त्याच्यामध्ये समाविष्ट झाला तर मात्र ओबीसींचं सामाजिक, राजकीय आणि आर्थिक सगळी गणितं ही उद्ध्वस्त होणार, या भीतीनं ओबीसी समाज सध्या असुरक्षित आहे. खर तर नॉन क्रिमिनलची अट ही ओबीसीला असल्यामुळं 8 लाखाच्या वरचं उत्पन्न गटामध्ये मोडणाऱ्यांना तसाही आरक्षणाचा लाभ होत नाही. म्हणजे ओबीसी आरक्षणामध्ये स्टेप असल्यामुळं त्याच्या आतच तुम्हाला त्या आरक्षणाचा लाभ होतो. त्यामध्ये सुद्धा ओबीसींना नोकरीमध्ये आरक्षणाचा कुठलाही लाभ मिळत नाही. या सगळ्या गोष्टीचा जर सारासार विचार केला तर ओबीसींच्या 19% आरक्षणामध्ये जर मराठ्यांना समाविष्ट करायचं असेल आणि सरकार तसा, मग ते हैदराबाद गॅझेट असेल किंवा सातारा गॅझेट असेल, सातारा जिल्ह्यात सुद्धा त्या काळी संपूर्ण मराठे ही कुणबीच होते, मराठी जातच अस्तित्वात नव्हती. मराठवाड्यात सुद्धा ही तीच परिस्थिती सांगितली जाते. म्हणजे अजून जर हे सगळी लोक याच 19% समाविष्ट झाली, ओबीसींना अर्थात मूळ ओबीसींना ओबीसीचा आरक्षणाचा लाभ हा मिळणारच नाही, मिळू शकत नाही. आणि मग गावखेड्यामध्ये तेली असतील, साळी असतील, माळी असतील, धनगर असतील किंवा अजून गावगाड्यामध्ये, गावखेड्यामध्ये फार बोटावर मोजण्या एवढा, मग तो भटका समाज असेल, या सगळ्यांना या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, कारण यांचं आरक्षण खाल्लं जाणार ही ओबीसी नेत्यांना वाटणारी खंत आहे. पण सगळ्यात महत्वाचं ओबीसीचं टेन्शन काय? आपण जर बारीक गोष्टींचा जर विचार केला, सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण होऊ शकतो. याच मुद्द्याचं जर सारासार अनेक शब्दांमध्ये जर विचार करायचा म्हटलं तर ओबीसीपेक्षा मराठे कधीही वरचढ ठरू शकतात, कारण सत्तेत प्रमुख पदांवर असणारा मराठा, सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रमुख पदांवर असणारा मराठा, म्हणजे समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये
सामाजिक दृष्ट्या विकसित असणारा मराठा हा ओबीसींना जमू देणार नाही आणि मराठा विरुद्ध ओबीसी आणि ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद लावला जाणार आहे आणि जाणीवपूर्वक लावला जातो. राजकारणामध्ये काम करणारी मंडळी राजकारणाचं हित डोळ्यासमोर ठेवून राजकीय घडामोडी एका बाजूला राजकीय घडामोडी करायच्या, कारण जरी ओबीसी हा 19% जरी असला तरी व्हीजेएनटी आणि हे सगळं जर एकूण आकडेवारी लक्षात घेतली तर निश्चितच मराठा समाजापेक्षा ओबीसी हा लोकसंख्येच्या प्रमाणात जास्त आहे. 52% आरक्षणाची मर्यादा तोडल्याशिवाय आणि मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दिल्याशिवाय ओबीसी आरक्षण वाचवू शकत नाही. ही ओबीसी समाजातील नेत्यांची ठाम भूमिका असल्यामुळं, कदाचित ओबीसी त्याच्यावर ठाम असल्यामुळं राज्य सरकार सुद्धा मराठा आरक्षणावर ठाम निर्णय घेऊ शकत नाही. आणि म्हणून मराठा आणि ओबीसी हा फार मोठा संघर्ष सध्या सुरू आहे, भविष्यात सुद्धा राहू शकतो. हीच फार मोठी म्हणजे तणावाची किंवा टेन्शनची किंवा याचा विचार करण्यासारखी ही सगळी गोष्ट आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आरक्षणाचा तुटवडा. तुटवडा का आरक्षणाचा पडू शकतो? 19 घरं फक्त राहिला आहेत आणि त्या 19 घरांमध्ये 376 जातींना, त्या कुटुंबातील सदस्यांना त्या 19 घरामध्ये त्या ठिकाणी ठेवायचंय. मग ते कसे बसतील? कशा पद्धतीने त्यांना बसवावं लागेल? आणि बसले असतील तर मग तिथं जर हाऊसफुल गर्दी झाली असेल, कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सामाजिक संघर्ष ओबीसी करतोच आहे, प्रशासकीय संघर्ष करतोच आहे, नोकऱ्यांमध्ये ओबीसींना आरक्षणाची कुठलीही त्या ठिकाणी प्रमोशनची किंवा इतर आरक्षणाची तरतूद नाही. याचा अर्थ 19% 19 घरामध्ये हेच 376 जाती आपल्याकडे ओढतायत. त्याच्यातल्या ओबीसी मधल्याच प्रमुख जाती ज्या इतरांपर्यंत म्हणजे तो पाझर किंवा त्या घराची सावली पण पडू देत नाही. मग जर नव्याने मराठा त्याच्यामध्ये समाविष्ट झाला तर मग आरक्षण उरणार नाही. महाराष्ट्रातला ओबीसी हा अल्पसंख्याक होऊ शकतो, आरक्षणहीन होऊ शकतो, मुळातच भूमिहीन आहे, अर्थहीन आहे, सामाजिक आणि आर्थिक तशीही कमतरता आहेच. आणि मग या सगळ्या गोष्टीमध्ये तो त्या आरक्षणाच्या तोड्यामध्ये तो जगतो आहे. तिसरी महत्वाची बाब म्हणजे नोकरी आणि शिक्षणामध्ये मराठा समाज तसा सधन जरी असला किंवा आर्थिकदृष्ट्या प्रगल्भ जरी असला तरी मराठ्यांना आरक्षण नाही. मराठवाड्यापुरतं किंवा पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग, बाहेर ठिकाणी विदर्भात आणि इकडं तो कुणबी झालेला आहे आणि मग त्यांना आरक्षण मिळतच आहे. पण मूळ ओबीसींचं काय? मूळ ओबीसी हा नोकरीपासून सुद्धा वंचित आहे, तसा टक्का वाढतही नाही. आणि दुसऱ्या बाजूला नोकरीमध्ये आरक्षणाची सुद्धा त्या ठिकाणी तरतूद नाही. आणि सगळ्यात महत्वाचं मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, या प्रमुख व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये काही अंक म्हणजे आकड्यावरून किंवा मार्क्सवरून जागा कमी असल्यामुळं, स्पर्धा जास्त असल्यामुळं ओबीसींना पाहिजे तशी संधी सुद्धा मिळत नाही. ही फार मोठी खंत आहे. आणि आर्थिकदृष्ट्या मागास असल्यामुळं तेवढी बाहेरच्या महाविद्यालयांमध्ये किंवा इतर ह्याच्यामध्ये तो तेवढी आर्थिक खर्च पेलावू शकत नसल्यामुळं तो त्या सगळ्या गोष्टींपासून वंचित राहतो. आणि सगळ्यात महत्वाचा चौथा भाग ज्याच्यामुळं ओबीसी खरंच टेन्शन मध्ये आहे, तणावात आहे, तो म्हणजे राजकीय दबाव. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा समाजाचं प्रभुत्व आहे, ही नाकारता येणार नाही. 68 घराण्यांच्या भोवतालीच महाराष्ट्राचं राजकारण फिरतं.
प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही तालुक्यांमध्ये त्यांचंच प्रभुत्व आणि अस्तित्व आहे. ओबीसी जरी लोकसंख्येच्या प्रमाणात जास्त वाटला दिसला, आकडा जरी मोठा वाटला, तरी सत्तेची सूत्र कुठल्याही पक्षातली ही मराठ्यांच्याच हातात आहे. आणि जरी संख्येच्या प्रमाणात ओबीसी जास्त असला तरी सगळ्या ओबीसींचा प्रमुख नेता हा मराठा आहे. त्याच्यामुळे राजकीय दबावामध्ये हा नेहमीच ओबीसी राहत आलेला आहे. आणि नेत्यांच्या पुढे जात नसल्यामुळं त्यांचं नेहमी एक नंबरला न आल्यामुळं कदाचित सत्तेचा वाटा मिळत असेल, मंत्री असतील किंवा इतर गोष्टी असतील, परंतु राजकीय दबावामध्ये ओबीसी हा आज तागायत राहत आलेला आहे. ही काही वेगळं सांगायची गरज नाही. आणि ओबीसी आरक्षणाची सगळ्यात महत्वाची जी 5वी अडचण आणि ओबीसी नेत्यांना असणारा तणाव आहे तो म्हणजे ओबीसी आरक्षणाला क्रीमी लेअरची त्या ठिकाणी जोड. ज्या ओबीसी बांधवांचं उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळतो, परंतु ज्यांचं 8 लाखाच्या वर आहे त्यांना ओबीसी आरक्षणाचा कुठलाही फायदा होत नाही. क्रीमी लेअरची अट आहे. 8 लाखाच्या आत तुम्हाला म्हणजे लाभ घेता येईल. मग राहिलं कुठं तर ते राजकीय आरक्षणाचा मुद्दा. राजकीय आरक्षणामध्ये आज सगळ्यात जास्त सगळ्या ओबीसी नेत्यांना होणारी आणि वाटणारी अडचण म्हणजे कुठल्याही गावखेड्यामध्ये जा, त्या गावचा कारभारी पाटील हा मराठा समाजाचाच असतो. काही अंशी कुठंतरी इतर समाजाची माणसं दिसतात. प्रतिनिधित्व गावचा सरपंच जरी ओबीसी असला किंवा एससी असला किंवा एसटी असला तर त्यांच्यावर प्रभाव हा तिथल्या मराठा नेत्यांचाच आहे. आता मराठ्यांना जर ओबीसी मधून आरक्षण दिलं किंवा मिळालं तर गावावर रुबाब सुद्धा मराठ्यांच्या नेत्यांचाच असणार आणि ओबीसी मधून सुद्धा त्यांच्याच जवळचा माणूस त्या ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून खुर्चीवर बसणार. म्हणजे इतर ओबीसी जे आहेत ते अल्पमतातच राहणार, त्यांना प्रतिनिधित्व मिळणार नाही आणि हे सगळ्या पक्षाचे नेते करणार. म्हणजे मूळ ओबीसीवर होणारा अन्याय हा कदाचित त्यांच्या चष्म्यातून त्यांना दिसत असावा, म्हणून ओबीसी नेत्यांना भविष्यातल्या आरक्षणाची अडचण वाटते. प्रतिनिधित्व तर सोडाच, नंतर कशी किंमत मिळेल किंवा शिक्षण, नोकरी किंवा राजकारण ह्या सगळ्यातून मूळ ओबीसीच्या ह्या ज्या 376 जाती आहेत त्या वॉश आउट होऊन जातील अशी फार मोठी भीती या ओबीसी नेत्यांना आहे असावी. त्याच्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या निमित्तानं आरक्षण वाचवण्यासाठी राज्यातले सगळे ओबीसी नेते झाडून हे एकत्र आलेत आणि ओबीसी आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण बांधवांनो, एखादं आरक्षण देण्यासाठी, एखादं आरक्षण मिळवण्यासाठी या देशाची भारतीय राज्यघटना सहज कुणाचं हिसकावून घेता येईल आणि कुणाला देता येईल असं इथपर्यंत होईल का? राज्यकर्ते तेवढं स्वतःचं नुकसान करून घेतील का? राजकीय नेते कुठलाही एखादा निर्णय घेताना किंवा पाऊल टाकताना दुसऱ्याच्या वाट्याचं, दुसऱ्याच्या ताटातलं किंवा दुसऱ्याचं हिसकावून घेऊन मग दुसऱ्याला देतील अशी एकंदरीत परिस्थिती किंवा राजकीय भीती आणि राजकीय दबाव सुद्धा सर्वतोपरी दिसत असल्यामुळं सध्याचं टेन्शन वाढलेलं आहे. पण याच्यातून भारतीय राज्यघटना जर सगळ्यांसाठी असेल तर हे जी रचना केली आरक्षणाची ती सुद्धा त्या प्रमाणातच केलेली आहे आणि यातूनच आरक्षणाचा प्रश्न पुढे जातोय. फक्त भविष्यात बघूया आरक्षण कितपत टिकतं, कुणाला किती राहतं आणि कोण किती आरक्षण मिळवतोय हे मायबाप सरकार हे सगळ्या गोष्टी ठरवणार आहे. सत्तेत कोण आहे, खुर्चीवर कोण बसलंय आणि काय निर्णय घेतो हेच आता पाहण्यासारखं त्या ठिकाणी उरलेलं आहे. बाकी संघर्ष केल्याशिवाय ना आरक्षण वाचणार आहे ना संघर्ष केल्याशिवाय आरक्षण मिळणार आहे, एवढंच काय ते. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला
नक्कीच या व्हिडिओतून आपल्याला काही गोष्टी लक्षात आल्या का? तुमच्या मनात काय आहे कमेंट करून कळवा. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय, जय भीम, जय मल्हार. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमचा सपोर्ट, तुम्ही दिलेला रिप्लाय हा प्रेरणादायी असतो.